बामणडोगरी जी आमच्या आयोजकांची टीम आहे तिला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले। काका जी इसी बीच हमारे रायगढ़ एसोसिएशन का दीपक फड़के एक अच्छे इंसान, एक अच्छे आयोजक और एक अच्छे कमेंटेटर्स और हमारे खास मित्र जो उनके भाई रोशन पाटिल सिरोली के उनके बड़े भाई हैं। बिल्कुल शुक्रिया दीपक भाई। नक्कीच नाही दीपक फडके साहेबांचं देखील आपण स्वागत करूया, कारण ते समालोचकांबरोबरच आपण जर पाहिलं तर अतिशय प्रसिद्ध गणपतीचे मूर्तिकार देखील आहेत, कारण यावर्षी त्यांच्या गणपतीच्या मूर्ती अतिशय प्रसिद्ध झाल्या होत्या, ते देखील या ठिकाणी त्यांचं देखील आपण स्वागत करूया। तर वळूया मैदानाकडे। या ठिकाणी कल्पेश ठाकूर आणि प्रसाद पाटील ही जोडी डावाची सुरुवात करते आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज आपण पाहणार आहोत। वोडाफोन वाह संघाकडून गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज कल्पेश घरत। कल्पेश ठाकूर आणि कल्पेश घरत, कल्पेश विरुद्ध कल्पेश, पंचांचा इशारा आणि प्रसाद पाटीलसाठी हा पहिला चेंडू, गोलंदाज तयार। पहिले षटक पॉवर प्लेचं 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टेषक 9 खेळाडू 30 षटकामध्ये आपण पाहू शकता ते प्रसाद पाटीलसाठी आणि पहिला चेंडू पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाज कल्पेश घरत बॅकफुटर गेलाय, या ठिकाणी दिशा दिले चेंडूला आपण पाहिलं तर स्वीपचा शॉट आणि लॉंग लेग मधून चेंडू सीमापार, हा सुरेख फटका, चौकार, 4 धावा। 4 धावांनी प्रसाद पाटीलने आपलं खातं उघडले आणि अर्थात जीवदानी बामणडोंगरी या संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती बिनबाद 4च्या घरामध्ये। प्रसाद पाटीलसाठी क्षेत्ररक्षकाची रचना आपण पाहूया। यष्टेषक ऋषी नाईक या ठिकाणी आपण पाहताय शॉट थर्डमॅन आपण पाहिला, शॉट गली आहे, शॉट कव्हर आपण पाहत, शॉट पॉईंट आणि एक शॉट कव्हर पाहताय, एक मिड ऑफ ही रचना असताना पुन्हा एकदा पुढचा चेंडू या ठिकाणी फ्रंट फोर गेल्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, निश्चित स्विफ्ट शॉट पुन्हा एकदा पाहायला मिळालाय। फटक्यामध्ये तितकीशी ताकद नव्हती, बॅकफुटरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला दिशा दिली निश्चितच स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीप स्कोअरिंग क्षेत्ररक्षक चेंडूवर आला, तोपर्यंत 1 धाव मिळाली ती फलंदाजाला। या एका धावाने प्रसाद पाटील याची वैयक्तिक धावसंख्या 5 आणि आता मात्र कल्पेश ठाकूर हा एक जबरदस्त खेळाडू आहे, ज्याने परवा त्याचं विचारलं होतं की तुमची ह्या वर्षीची प्रगती कशी असेल, तर त्यांनी सांगितलं होतं की मला ही स्पर्धा जिंकायची आहे, म्हणजे पहिला क्रमांक मिळवायचा आहे, कारण गतवर्षी द्वितीय क्रमांक त्यांनी मिळाला होता। शुभेच्छा आहेत कल्पेश ठाकूरला का त्यांना अजूनही 2 पडाव पास करायचे आहेत, कारण ही स्पर्धा हा सामना आणि त्यानंतर अंतिम सामना, तर शुभेच्छा तुम्हाला। तर कल्पेश ठाकूर एक डावखोरे फलंदाज हे नेहमी आक्रमक फलंदाज मानला जातात आणि त्यासाठी क्षेत्ररक्षकाची रचना पुन्हा एकदा सजवली जाते। शॉट थर्डमॅन आपण पाहतोय, शॉट गली आहे, शॉट पॉईंटला एक क्षेत्ररक्षक त्यांना गेलं, एक या ठिकाणी आपण पाहिलं तर शॉट कव्हर आपण पाहताय आणि एक मिड ऑफ रचना ऑफ साईडला असताना कल्पेश घरत। यावेळी चेंडू गोलच्या दिशेने मात्र हा जो रिटर्न कॅच झाला म्हणलं जातो, तर घेण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा शरीराला स्पर्श करून चेंडू जमीला स्पर्श केला आणि अशा प्रकारे या ठिकाणी झेल नाही घेऊ शकला, धाव मात्र कोणती आली नाही आणि अशा प्रकारे 0 धावसंख्येवर कल्पेश ठाकूर वैयक्तिक 0 धावसंख्येवर। ऑन साईडचं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर शॉट फाईन लेग आपण पाहताय, एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी येतोय तो निश्चितच डीप मिडविकेटला, एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी येतोय तो शॉट मिडविकेटला आणि एक मात्र लॉंग ऑफ या एरियामध्ये। दरम्यान यावी हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये पाहताय, डीप मिडविकेटला पूल करण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि हा झेल आणि पहिला प्राइज विकेट ज्याला म्हणलं जातं तो कल्पेश ठाकूर नावाचं वादळ मात्र या ठिकाणी लगेच समावण्यामध्ये यशस्वी ठरला, तो वोडाफोन वाह संघाचा गोलंदाज कल्पेश घरत आणि अशा प्रकारे कल्पेशला घेतलेली ही विकेट, फलंदाज बाद 0 धावसंख्येवर तो कल्पेश ठाकूर आणि पहिलं यश धावसंख्या धावफलकावर येते ती बामणडोंगरी संघाची, जीवदानी बामणडोंगरीची 1 गडी बाद 5 निराशमानाने कल्पेश ठाकूर मैदानातून बाहेर येतोय आणि नवीन फलंदाज तारणार फलंदाज ज्याला म्हणलं जातं ते जीवदानी बामणडोंगरी संघाचा या फलंदाजीसाठी सज्ज होते, ज्याने अतिशय चांगलं योगदान दिलंय ते अर्थातच भानुदास मात्रे, ज्याने 52 नाबाद धावांची नाबाद धावा आपल्या नावावर निश्चित केल्या होत्या, तो या ठिकाणी मात्र फलंदाजीसाठी, तर समोर मात्र फलंदाज असेल प्रसाद पाटील वैयक्तिक 5 या धावसंख्येवर कल्पेश घरत। यावेळी जबरदस्त मिडविकेटला हा फटका 1 बाउंस चेंडू या ठिकाणी निश्चितच जातोय, तो आमच्या समालोचन कक्षाला स्पर्श करतोय आणि यावेळी मात्र 4 धावा सहजगत्या मिळाल्या त्या प्रसाद पाटीलला। आक्रमण जेव्हा तुमचं मैदानामध्ये काही झालं नाही त्यावेळी आक्रमण करणं आवश्यक असतं आणि ते आक्रमण प्रसाद पाटील याचा जर विचार केला तर त्यांनी सतत आक्रमण केलं आणि 2 चौकाराच्या मदतीने त्यांनी वैयक्तिक 9 या धावसंख्येवर पोहोचला, एकूण धावसंख्या देखील धावांवर पोहोचते ती 9च्या घरामध्ये। अंतिम चेंडू कदाचित असेल या षटकातला, नवीन पनवेल एंड कडून कल्पेश घरत गोलीसाठी सज्ज आहे। 10-12 पंच रमणी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने म्हणजेच राईट आर्म ओव्हर द विकेट।
यावेळी हा चेंडू हुक केलाय, चेंडू आपण पाहताय वेगाने जातोय, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू मात्र या ठिकाणी गेला डीप फाईन लेग मधून चेंडू समाप्त झाला आणि या षटकात आलेला हा तिसरा चौकार 4 धावांचं योगदान मिळते ते प्रसाद पाटीलला. प्रसाद पाटील याची वैयक्तिक धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 13 आणि संघाची धावसंख्या देखील धावपल करू येते. पहिलं षटक समाप्तीनंतर एक गडी बाद 13 या आकड्याचं निश्चित मगाशी मी निश्चित अंकगणित सांगितलं होतं कारण अंकगणिताचा काल बादशाह ज्याला म्हणला होता तो समालोचक या ठिकाणी आला होता जयेश भोसले जो वसई विराट पट्टातला. त्यांनी प्रत्येक आकड्यावर त्यांनी इतिहास सांगितला. ही त्यांची स्टाईल होती आणि मी कालही सांगितलं होतं की प्रत्येकाची स्टाईल ही वेगळी असते. चंदू शेट्टे वेगळे समालोचन करतात, प्रवीण दुगाडे वेगळे समालोचन करतात, जयेश भोसले वेगळे समालोचन करतात, सागर मांडवकर वेगळं समालोचन करतात, माझं समालोचन वेगळं असतं. त्यामुळे ती स्टाईल होती आणि निश्चित ती स्टाईल जयेश भोसलेंची निश्चित सगळ्यांना आवडली होती. तर 13 हा आकडा हा अशुभ धावसंख्या म्हणून मानला जातं आणि जसं मगाशी मी सांगितलं होतं की सचिनजी तेंडुलकर जी क्रिकेटची महान देवता, बॉल बॉईज म्हणून काम करणारी वानखेडे स्टेडियमवर जी क्रिकेटची महान देवता देखील बनली होती. वय वर्ष 13 ज्याने भारताविरुद्ध चक्क पाकिस्तान संघातून क्षेत्ररक्षण केलं. मैत्रीपूर्ण लढत होती ती बेब्रान स्टेडियमवर आणि त्या ठिकाणी कपिल देव निखंज आपले भारतीय संघाचे एक यशस्वी गोलंदाज होते, कर्णधार होते. त्यांचा झेल घेण्याचा अयशस्वी प्रयत्न देखील केला होता, ही हकीकत होती. तर भैया दुसरे षटक घेऊन गोलंदाज सुदेश साळुंके नवीन पनवेल यांकडून. भानुदास मात्रे डावकरी फलंदाज पुन्हा एकदा कल्पेश ठाकूर बाद झाल्यानंतर कारण एकीकडे उजव्या हाताने फलंदाजी दुसरीकडे डाव्या हाताने फलंदाजी हे वैशिष्ट्य आहे बामणडोंगरी संघाचं. यावेळी हा चेंडू राऊंड द विकेट मारा केला होता. हा चेंडू आपण पहिला भानुदासच्या बॅटच्या पट्ट्यात आला नाही, थोडासा पिच केला होता, पुढे पुश केला होता, गुड लेग स्पॉट पासून थोडंसं ओव्हर पिच चेंडू ज्याला म्हणलं होतं. हवेतून बॅट फिरली भानुदासची आणि त्या ठिकाणी मात्र यष्टेशक जो संघकारा म्हणून आमच्या बाबूशाहांनी त्यांना नाव दिलंय ते ऋषी नाईक यांनी तो एक बॉल कलेक्ट केला. पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न मात्र बॅट चेंडूचा संपलेला चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ती गोलंदाज सुदेश नाईक ज्यांनी आतापर्यंत 2 चेंडू फेकले, दोन्ही चेंडू निर्धाव. पारुपचं दुसरे षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि आता दुसऱ्या षटकामध्ये 6 क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टेशक असे एकूण 8 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलमध्ये, तर 3 क्षेत्ररक्षक मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. नवीन पनवेल यांकडून पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावेळी हा चेंडू गोलंदाजच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू निश्चितच आपण या ठिकाणी पाहिला तो मिडॉन आणि वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने गेला. ओव्हरथ्रो मात्र ओव्हरथ्रोचा फायदा नाही मिळाला कारण बॅकअप अतिशय चांगलं होतं. तोपर्यंत एक धाव मिळते ती संघाला, एक धाव मिळते ती फलंदाज भानुदास मात्रे यांनी एका धावेने आपलं खातं उघडलं आणि धावसंख्या धावफलकावर 14 धावा धावफल करायला. एक फलंदाज गमावल्यानंतर जीवदानी बामणडोंगरी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागले कारण या ठिकाणी जर पाहिला तर फलंदाज उजव्या हाताने फलंदाजी करण्यासाठी प्रसाद पाटील सज्ज आहे. प्रसाद पाटील ज्यांनी 3 चौकारांच्या मध्ये तब्बल आतापर्यंत 13 धावांची योगदान दिले आहे. ऋषी नाईक या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करताना पाहायला मिळतात. आता मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 5 क्षेत्ररक्षक ऑफसाईडला, 4 क्षेत्ररक्षक ऑनसाईडला ही विरचना असताना नवीन पनवेल यांकडून आज दुपारचं सत्र आमचे लाडके प्रेक्षक ज्यांनी आमच्या आयोजक क्रिकेट खेळाडूंवर आणि आमच्यावर खूप मोठं प्रेम केलंय या ठिकाणी उपस्थित त्यांचं हार्दिक आभार. यावेळी आडव्या बॅटने चेंडूला खेळले, दिशा दिली गेले. चेंडू आपण पाहताय मिड विकेटच्या जातोय डीप मिडकडून क्षेत्राच्या चेंडूवर दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न होता प्रसाद पाटीलचा, आपण नकार दिला. भानुदास मात्र योग्य वेळी आणि यष्टेशच्या हातामध्ये चेंडू विसावला. तोपर्यंत एक धाव मिळते संघाला आणि एका धावेच्या मदतीने प्रसाद पाटील यांची वैयक्तिक धावसंख्या 14 आणि संघाची धावसंख्या 1 गडी बाद 15 धावा. भानुदास मात्रे तारहणार फलंदाज असं म्हणलं जातं ज्याने बामणडोंगरी संघासाठी 52 धावांची अतिशय सुरेख नाबाद खेळी केली होती. तोच हा फलंदाज सज्ज. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतोय. चेंडू आपण या ठिकाणी पाहायला गेला होता तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू जातोय. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. एक धाव मिळते संघाला आणि अशा प्रकारे एका धावेच्या मदतीने एकूण धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 16. थोडासा जखमी वाटतो कारण नाकाला पाणी घेऊन जायचंय. गजानन म्हात्रे आपल्याला हे सांगायला नाही पाहिजे, लगेच मैदान जायला पाहिजे कारण थोडंसं जखमी आपण पाहायला मिळते आणि तो जो उसळटा चेंडू फेकला होता गोलंदाज सुदेश साळुंकेने तो थोडासा बहुधा त्यांच्या नाकाला थोडंसं लागलं आणि या गोलीचं प्रशंसा करायला लागेल. त्यांनी फक्त 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्या, हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये आपण पाहता की तुम्ही
यॉर्कर पद्धतीचे चेंडू आउट स्विंग इन स्विंग म्हणजेच गोलंदाजीमध्ये बदल करा. तुम्ही बदल करत राहिलात तर प्रत्येक फलंदाजाला विचार करायला लागतो की चेंडू कसा खेळायचा. पण या स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळा आपण पाहिलं की फुलटॉस चेंडू जरी वापरलेले असले तरी तुम्ही फुलटॉस टाकता, आकुटप्याचे चेंडू होता. आणि फुलटॉस चेंडू आणि आकुटप्याचे चेंडू हे क्रिकेट खेळाडूसाठी, निश्चित आक्रमक खेळाडूसाठी ते नंदनवन असतं. आणि त्यामुळे खोऱ्याने धावा या धावफलकावर आल्या होत्या. तर मैदानाकडे पुन्हा एकदा भानुदास मात्रे नामस्टेकला प्रसाद पाटील खेळण्याची सज्ज. धावसंख्या 1 गडी बाद 16 धावा. गोलंदाज सुदेश साळुंके पुन्हा एकदा तयार. या षटकातला पुढच्या चेंडूसाठी 5 क्षेत्ररक्षक ऑफसाईडला आहे. 5 क्षेत्ररक्षकांना थोडंसं विखुरत आहे. वार्डिश लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलं जो मिड विकेटच्या जवळपास बाजूला असताना पुढचा चेंडू यावी. हा चेंडू हवेत आहे. पाहूया 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग हा झेल घेणार का. आणि हा प्रश्नचिन्ह मैदानात असताना हा सुरेख झेल घेतला. क्षेत्ररक्षक चेंडूवर होता गणेश घरत, कल्पेश घरत यांनी हा झेल घेतला. आणि अशा प्रकारे ही खेळी समाप्त होते. प्रसाद पाटील यांची. प्रसाद पाटील यांनी तब्बल आपण पहिला जीवदानी बामणडोंगरीसाठी तब्बल 14 धावांचं योगदान दिलं, ज्याने 3 खणखणीत चौकार मारले होते. तो फलंदाज मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूला लॉफ्टेड शॉट म्हणजे लॉंगॉनला चेंडू भिरकावण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाला आणि दुसरा धक्का बसला. तो जीवदानी बामणडोंगरी संघाला 16 या धावसंख्येवर दुसरे षटक पूर्ण होते. या ठिकाणी संदेश साळुंके यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. पहा, जशी मगाशी नावा संघाचा गोलंदाज होता ज्याने अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती, गोलंदाज वैष्णव भोईर यांनी, तशीच गोलंदाजी पाहायला मिळते ती सुदेश साळुंके या गोलंदाजी जी वोडाफोन वाळ संघासाठी ज्याने तब्बल 1 षटक फेकलं, 3 धावा दिल्या आणि एक मोठं प्राइज विकेट म्हणजे प्रसाद पाटील यांना मैदानातून परतवलंय. गोलंदाजीमध्ये बदल होते. आता मात्र पॉवर पिचचे षटक विखुरले गेले आणि त्यानंतर आपण पाहणार संपूर्ण क्षेत्ररक्षण या ठिकाणी पूर्णपणे विखुरलेलं पाहायला मिळेल. स्वर्गीय राजीव गांधी मैदान नवीन पनवेलमध्ये चालू असलेली ही क्रिकेट स्पर्धा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा ज्याने 13 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये कल्पेश घरत याला पाचारण केले संघनायकांनी. आणि तकदीर पाटील हा नवीन फलंदाज या ठिकाणी बामणडोंगरी संघाचं नशीब बदलणार का, तकदीर म्हणजे नशीब बदलणार का या ठिकाणी आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता मात्र पूर्णपणे बदललेली दिसते. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट गली पाहत आहे, शॉर्ट पॉइंट एक क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हर एक क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑफ ही व्यूहरचना ऑफ साईडला आणले. शॉर्ट फाईन लेग आपण पाहताय, डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने, एक डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन या व्यूहरचनेतून गोलंदाज कल्पेश करत पंचायत डावीकडून उजव्या हाताने. हा मात्र आपण पाहूया पंच आमच्याकडे वळतात संजय सावंत सर दर्शवत आहेत आमच्या गुणरेखक संदेश शेट्टी यांना की हा चेंडू खराब आहे. 1 धाव मिळते संघाला आणि सोयीर चेंडूच्या इशाऱ्याने धावसंख्या धावप्रगत 17 देखील आकडा हा खराब. 17 आणि खतरा असं नेहमी म्हणलं जातं. अशुभ धावसंख्या म्हणून मानले 13 नंतर त्याच धावसंख्येवर या ठिकाणी जीवदानी बामणडोंगरी संघ पुन्हा एकदा कल्पेश करत. हा चेंडू आपण पाहिला थर्ड फ्लोर गेला, चेंडूला ड्राईव्ह केले अतिशय सुरेख 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू या ठिकाणी पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हर वर क्षेत्ररक्षक आला कव्हर क्षेत्रामध्ये फील्ड केला. यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावला जिथे ऋषीनाईक यष्टेशन करतोय. 1 धाव मात्र रोखू शकला. 1 धाव मिळते संघाला. एकूण धाव संख्या 18. 1 धाव मिळाली ती फलंदाज तकदीर पाटील यांनी आपलं खातं उघडलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. आपण पाहता डावखुरा फलंदाज ज्याच्याकडून खूप मोठी अपेक्षा असेल जीवदानी बामणडोंगरी संघासाठी त्याला डीप स्क्वेअर लेगला तैनात केलं झालं, कारण भानुदास मात्रे हा एक ऑनचा एक अतिशय चांगला फलंदाज जो निश्चितच पूल आणि हुकचे फटके देखील तितकेच चांगले खेळतो. त्यामुळे त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक जिथे झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये उभा केलाय. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं डीप मिड विकेटला आहे. एक वार्डिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानंतर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन. दरम्यान हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. कार्पेटच्या सानी चेंडू पाहते जमिनीला स्पर्श करत चेंडू जातोय तो या ठिकाणी डीप मिडविकेट आणि वार्डिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मात्र तितकंच अचूक थ्रो क्षेत्ररक्षकाचं ऋषीनाईक याच्या हातामध्ये. फक्त 1 धाव. एकेरी धावाने धावसंख्या धावफलकावर 19. नक्कीच या ठिकाणी पाहिलं भानुदास मात्रे यांचे पिताश्री हा सामना संपूर्ण या ठिकाणी पाहतायत, कारण आपल्या मुलाचं यश आणि जीवदानी बामणडोंगरीचं खेळ पाहण्यासाठी खास ते या ठिकाणी आलेले आहेत. नक्कीच त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे की आपला संघ आपल्या गावचा संघ कशी मदार मारतोय या सामन्यामध्ये, कारण स्वतः आयोजकादरम्यान यावेळी माझं लोअर फुटचा चेंडू होता बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडू. आपण पाहताय चेंडूला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तकदीर याने मात्र मिड विकेट आणि स्क्वेअर लेगमध्ये चेंडूला फेकलंय. 1-1 धाव हे वैशिष्ट्य आहे या षटकाचं, कारण कोणत्याही प्रकारचं
प्रकारचा चौकार षटकार या षटकात आलेला नाही आहे आणि धावसंख्या धावफलकावर आली ती 20. नक्कीच नामदेवजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. भानुदास म्हात्रे यांचे पिताश्री आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी आणि आपल्या गावच्या संघाचं खास करून दरम्यान हा हलकासा चेंडू, हा स्लोवर चेंडू होता. फ्रंट फूट गेल्या चेंडूला भानुदास म्हात्रेने खेळून काढला एका धावेसाठी. भानुदास म्हात्रे जो एका धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल होते त्याची 3, संघाची धावसंख्या 1 ने वाढते 21 हा शुभांक, कारण आपण श्री गणेशाला 21 मोदक 21 दुर्वांच्या जोड्या आपण या ठिकाणी देतो आणि नाईलाजाने मला बोललं होतं की 21 हा आकडा आपल्या 4 व्हीलरवर 4 चाकी गाडीवर मिळण्यासाठी आमचे पनवेलकर आणि डोंबोलीकर बऱ्याच वेळा RTO मध्ये लाखो रुपये त्या नंबरसाठी देतात की शुभांक आहे 21 आकडा मिळण्यासाठी. तर हा एक वैशिष्ट्य आहे. दरम्यान यावेळी मात्र आकुट्या चेंडू त्या बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. चेंडू आपण पाहता तकदीरने खेळून काढला स्क्वेअर लेगच्या दिशेने. मात्र चेंडू संत गतीने गेला क्षेत्राच्या जवळ स्क्वेअर लेगला. 1 धाव मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने तकदीर याच्या धावसंख्येत वाढ. त्याची वैयक्तिक धावसंख्या 3 आणि संघाची धावसंख्या 22. जेव्हा 30 षटक मार्गस्थ आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी येणारे पिताश्री फार कमी पाहायला मिळतात, कारण जुन्या जमान्यातली मंडळी असते त्यांना ते क्रिकेटबद्दल इतकंसं प्रेम नसतं. पण आज असं झालंय की अगदी तरुण म्हणजे 5 वर्षापासूनची मते जवळपास 70-75 वर्षाची माणसं अबाल वृद्ध हा क्रिकेटवर प्रेम करतात. करोडो भारतीय त्यामुळे प्रेम करतात, कारण 1983 आपण वर्ल्ड कप जिंकला आणि नवं चैतन्य आपल्या भारतीय क्रिकेटमध्ये आलं. यावेळी हा खोलवर टप्पा होता. फ्रंट फूट गेलाय. भानुदास मात्र खेळतोय थोडंसं मिस फिल्डिंग आणि या मिस फिल्डमध्ये 1 धाव घेण्यासाठी प्रयत्न. पाहूया नेमकं काय घडलंय. पंचांकडे अपील आणि या ठिकाणी मात्र पंच संजय म्हात्रे सर संजय सावंत सर दर्शवतात की या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आलाय. तो तकदीर 2 धाव मिळतात त्या संघाला. थोडासा जरी वेळ झाला असता तर अचूक थ्रोज केला होता क्षेत्ररक्षकाने, तो गोलाच्या हातामध्ये फलंदाज धावचित होऊ शकला असता. मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ समाप्त. प्रति षटक 8च्या सरासरीने तब्बल 24 धावा धावफलक आल्या. तकदीर पाटील खेळतोय 3 या धावसंख्येवर. भानुदास मात्र एकेरी धावाने खेळतोय वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. कल्पेश घरत याच्या गोलीचं पृथक्करण पाहिलं. कल्पेश घरतनी सुंदर गोलंदाजी केली. या षटकात 8 धावा दिल्या आणि एक फलंदाज त्याला बाद करण्यात यश ठरले, कारण कल्पेश घरतनी पहिल्या षटकामध्ये मागडा ठरला होता. 13 धावा दिल्या होत्या त्यामुळे आणि एक फलंदाज बाद केला. 2 षटकं आणि तब्बल 21 धावा आणि एक फलंदाजी कामगिरी. येणारी 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर चेंडूपळीच्या युद्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार, किती धावांपर्यंत जीवदानी बामणडोंगरी संघ आपले धावसंख्या नेते याचं धावतं समालोचन हिंदीमधून शेरशारीच्या माध्यमातून ऐकणार आहोत. ते आमचे या ठिकाणी समालोचक बाबू शाह याना. ओव्हर टू बाबू शाह. धन्यवाद काका जी. तो बिल्कुल आई हुई तमाम दर्शकों का फिर से एक बार स्वागत, और जिन मान्यवर मौजूद हैं इस मंच के ऊपर उनका भी शुक्रगुजार करना चाहेंगे. और इस मान्यवर के बीच में काका जी बात करेंगे तो सबसे बड़ी बात यह है कि नामदेव म्हात्रे साहब जो अपने सुपुत्र यानी बिल्कुल भानुदास की बल्लेबाजी यानी उनकी हुनर देखने के लिए यहाँ पर मौजूद हैं. और बामणडोंगरी टीम के लिए थोड़ी सी हालत नाजुक है. जैसे कहते हैं ना, सूरज जब डूबता है पूरा लाल लाल हो जाता है, तो शुरुआत में अगर विकेट गिरता है तो टीम का हाल बेहाल हो जाता है. बिल्कुल टीम का हाल थोड़ा सा बेहाल है. 3 ओवर का खेल समाप्त होने तक 24 रन. लेकिन यहाँ से भानुदास उनकी जो खेल, उनके जो आक्रामक है, उनके अंदर जो हुनर है वो हुनर दिखाने का समय आ चुका है. लेकिन उनका साथ यहाँ पर तकदीर पाटिल, और तकदीर पाटिल पहली गेंद के ऊपर यहाँ पर ओवर की शुरुआत गेंद थी और यहाँ पर प्रमोद पाउसे ने लंबी दौड़ लगाया, लेकिन आखिरकार आसान से कैच लिया और तीसरा विकेट यहां पर गिरता हुआ तकदीर पाटिल के रूप में. बिल्कुल जीवदानी बामणडोंगरी टीम हमेशा हम देखते हैं बड़ी टोटल की तरफ पहुंचते हैं, लेकिन इस बार वोडाफोन वर्ल्ड टीम पूरी तरह से यहां पर बांध कर रखे हैं. और हमने यही बताया कि ऋषि नायक की जो आक्रामक, जो चालाकी, जो हुनर पूरी तरह से अभी तक सफल साबित हो चुका है इस मैदान के ऊपर. लेकिन अभी भी हिम्मत हारना नहीं चाहिए, उम्मीद नहीं हारना चाहिए. भानुदास को ऐसा बल्लेबाजी करना होगा. कहते हैं ना, मोबाइल से क्या बात चलेगा जब तक मुलाकात ना हो, और उसी तरह की सिंगल डबल से क्या काम चलेगा जब तक चौके छक्के ना हो. बिल्कुल यहाँ पर चौके छक्के की तलाश करना होगा. लेकिन काका जी बात करेंगे, यहाँ पर काफी गेंदों से बाउंड्री नहीं लगा है. यानी पहली ओवर पर आखिरी 2 गेंद के ऊपर बाउंड्री लगा था. कहते ना भाई, इंसान पाउडर लगाते हैं नहाने के बाद, तो भानुदास बाउंड्री आप कब लगाओगे? क्या मैच समाप्त होने के बाद सामने पिताश्री है, अच्छी मौका है, डरने की क्या बात है. ऊपर वाला भी अपने साथ है और आपके पिताजी भी काफी पास हैं. तो चलते हैं मैदान की तरफ. क्या कुछ कमाल दिखा पाएंगे?
बिल्कुल यहाँ पर सीधा बल्ले से खिला फील्डर गेंद के नीचे और कमाल की कैच। जितनी तारीफ किया जाए उतनी कम। काका जी इस तरह की कैच आसान नहीं होता है, काफी कड़ी अभ्यास, कड़ी मेहनत। विक्की घरत का डर ये था कि कैच छूट जाए बड़ी बात नाही, लेकिन ऋषी नाईक हमारे पर काफी बरसेंगे अगर इतना बड़ा विकेट छोड़ते हैं तो। नक्कीच हा जो क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहायला मिळतं विक्की घरात, तर एक आठवण सांगतोय या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये जेव्हा एक मुलाखत दिली होती ती मोहम्मद कैफ यांनी की हा खेळाडू असा होता भारतीय संघाचा की 11ही झेल म्हणजे 10ही झेल माझ्यापर्यंत आले तर टिपण्याची क्षमता माझ्याकडे आहे, तर ती ओळख या ठिकाणी पाहायला मिळते। पण आपल्याकडे असे काही क्षेत्ररक्षक असतात की आपल्याकडे झेल नको, आपल्याकडे चेंडू नको, असे क्षेत्ररक्षक असतात। अब बिल्कुल आदिर भगत को यहाँ पर सफलता मिला, जिस भानुदास मात्रे के ऊपर उम्मीद था कि इस बल्लेबाज चौका छक्का दिखा पाएंगे, लेकिन यहाँ पर हैट्रिक के कागार पर पहुंच चुके हैं। और कितनी गजब की गेंदबाजी और नए बल्लेबाज संदेश पाटिल स्ट्राइक बने, सुमित मात्रे अच्छे मौका है, निचले क्रम के हैं। और ये देखिए कितना अच्छा गेंद, और इस गेंद से पूरी तरह से बल्लेबाज को, और ये पेसर होता है जब सफलता मिल जाता है गेंदबाज को। 15 गेंद हो गया, कोई बाउंड्री नहीं, तो क्या यहाँ पर निचले क्रम के बल्लेबाज बिल्कुल चौका छक्का लगाना चाहिए, क्योंकि आजकल क्रिकेट में चौका छक्का लगाना आसान है, लेकिन सिंगल डबल चुराना थोड़ा सा मुश्किल है। और टोटल की बात करेंगे इस एक रनों के साथ 25 रन, तो कम से कम यहाँ पर 40-45 के करीब पहुंचना होगा। और जीवदानी बावनडोगरी टीम की बात करेंगे तो काका जी बल्लेबाजी से उनकी गेंदबाजी ताकतवर माना जाता है। बिल्कुल सो वो ताकतवर इस मैदान के अंदर दिखाएंगे, लेकिन उसके लिए वो टोटल होना चाहिए, वो फाइट टोटल होना चाहिए कम से कम 45। बिल्कुल सो 9 की औसत एक गेंदबाज के लिए मौका बनता है। खेला गेंद को, मिस टाइमिंग शॉट, कोई गलती अभी तक तो नहीं दिखाई दिया पर, और इस बार भी कोई गलती नहीं। कल्पेश घरत थे गेंद के, तो बिल्कुल कल्पेश घरत आसान से इस कैच को लिया, और लगता हुआ यहाँ पर 5वां झटका। और नए बल्लेबाज मैदान पर जगदीश नाइक के पास एक अच्छी मौका है। कहते हैं ना, दिल में सोचने से कुछ होता नहीं है और रात में बुलाने से कोई जागता नहीं है। जो भी करना है आपको इस गेंद के ऊपर करना होगा। अगर यहां से कुछ नहीं कर पाते तो फिर मुश्किल हो जाएगा। गेंदबाज फिर से एक बार तैयार से आदिर भगत, लाजवाब गेंदबाजी, और यहाँ पर एज लिया और किस्मत का साथ। कहते हैं ना, जिंदगी में कभी कभी दुश्मनों से भी प्यार हो जाता है, तो उसी तरह के बल्ला का एज लेकर 4 रन, और काफी देर से आया। हम ये नहीं कहेंगे दुरुस्त आया, क्योंकि गेंद 17 गेंद के बाद 4 आया और ओवर का समाप्त। और इस ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का टोटल 29 रन, यानी लगभग अभी भी 6 गेंद शेष है। मौका है बल्लेबाज के पास, ऐसा नहीं कि अभी 6 गेंद के ऊपर कुछ नहीं हो सकता है। आखिरी 6 गेंद के ऊपर अगर 20 या 18 रन भी जोड़ लेते तो फिर टोटल 45 के करीब पहुंच सकता है। जीवदानी बामणडोंगरी संघाने पहिला सामना वागेश्वर हरिग्राम संघासमोर खेळला होता, तेव्हा तब्बल 4 गडी बाद 80 धावा जमवल्या होत्या। त्यानंतर दुसरा सामना ते खेळले होते, त्यांनी काळभैरव कळंबोली संघासमोर तब्बल 53 धावा जमवल्या होत्या। कुठे गेला तो जीवदानी बामणडोंगरी संघाचा संघ की ज्यांचा तो आत्मविश्वास जो या ठिकाणी दडपणाखाली खेळताना आपल्याला पाहायला मिळते। कारण याचं कारण होतं कल्पेश ठाकूर जेव्हा बाद झाला तेव्हा संपूर्ण दडपण आलं भानुदासवर। तो टीम का टोटल यहाँ पर 29 रन बन चुका है। तो इसके एक ओवर के बाद यहाँ पर बड़ी मैच, बिग फाइट मुकाबला जिसका इंतजार विशाल जितेकर खुद साबित कर चुके हैं, बोल चुके हैं कि नावा टीम इस साल बड़ी अच्छी लय में है। दोनों टीम एक एक मुकाबला जीता है, यानी डू और डाई का रेड होगा ये। बिल्कुल कप्तान कूल है विशाल जितेगा, रोहित शर्मा से कम नहीं है। बिल्कुल हमेशा मैं देखता हूं कि चेहरे पे रोहित शर्मा के जैसे काका जी देखिए, जब विशाल जितेकर खेलते हैं तो लंबा पारी, आज नहीं खेलते तो 0 पर या 2 रन पर 1 रन पर। बिल्कुल रोहित शर्मा के जैसे, और अंदाज भी उनकी हुई है, हल्की दाढ़ी और शांत कूल कप्तान। शायद विराट के पास उनका ही नंबर है। तो बिल्कुल जगदीश नाइक क्या कर रहे हैं, अरे टीम के लिए कुछ कर डालो, नहीं होता है तो कुछ फिर खुद को डिलीट कर डालो। तो टोटल की बात करेंगे यहाँ पर टोटल 29 रन। विशाल जितेकर यांची फलंदाजी पाहिले तर तुम्ही त्या स्टाईल मध्ये सांगितले की वीरेंद्र सेवक जे असे म्हणायचे, एक तर चेंडू आर पार सीमा पार, नाहीतर वीरेंद्र सेवक हा सीमा पार। तीच विशाल जितेकरची फलंदाजी होती, कारण प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार आले पाहिजे, ही त्यांची रणनीती। बिल्कुल से यहाँ पर वही रणनीति बनाना होगा जगदीश नाइक को।
जगदीश नायक लंबे कट के हैं, पूरा बल्ला का फेस खोला, लेकिन यहाँ पर एक्स्ट्रा के रूप में एक रन आया, वाइट का इजाफा से, लेकिन एक्स्ट्रा रनों से वो मंजिल आपको नहीं मिलेगा जिस टोटल तक आप पहुंचने का कोशिश कर रहे हैं। गेंदबाज जगदीश नायक मुश्किल में हैं, लेकिन निचले क्रम के बल्लेबाज जब मैदान पर होते हैं तो इस तरह की हालत देखने को मिलता है। और काका जी टोटल की बात करेंगे, अभी भी टोटल 30 पर रोका हुआ है, यानी इस ओवर पर बात करेंगे 1 रन। कहते हैं ना आजकल कब्रिस्तान पर मुर्दे तो क्या जिंदे को भी दफनाया जाता है, तो क्रिकेट में पहला दूसरा क्या 10-11 नंबर का भी बल्लेबाज चौका छक्का दागता है, तो जगदीश नायक बिल्कुल लगाना चाहिए आपको यहाँ पर, क्योंकि आपको 7वां नंबर के ऊपर बल्लेबाजी के लिए उतारा गया है। काका जी जगदीश नायक से शायद वाइड मिल रहा है, शायद उनकी लंबाई को देखकर गेंदबाज शायद बाहर की तरफ डाल रहे हैं, ये फायदा मिल रहा है। और 31 रन बन गया। और भूलना नहीं चाहिए 2007 में एक और जगदीश नायक खड़े खड़े कोई फुटवर्क का कोई इस्तेमाल नहीं। जगदीश नायक आप याद कर लीजिए 2007 में अनिल कुंबले 8वां नंबर पर जाकर 110 रनों का पारिया खेल दिया, तो बिल्कुल आपके अंदर भी वो हुनर होना चाहिए, वो आग लगनी चाहिए कि एक आध चौका छक्के दागो और अपने टोटल को थोड़ा बेहतर बनाओ। लेकिन ऋषि नायक क्या मंत्र तंत्र उनके करीब बैठकर फूंक रहे हैं, उनकी चालू है, जाल चालू है, पूरी तरह से फैला रहे हैं। जगदीश नायक ऋषि नायक की तरफ मत देखिए, उनके तरफ देखोगे तो फिर बल्ला चलाना मुश्किल होगा। आप आगे की तरफ देखिए और टीम के बारे में सोचिए, क्योंकि ऋषि नायक अंपायर को भी गुमराह कर देते हैं। और जगदीश नायक फिर भी देख रहे हैं ऋषि नायक की तरफ कि उनके हाथों पर गेंद है क्या। बिल्कुल 1 रन मिला यहाँ पर, स्लीप के फील्डर थोड़ा से उनके हाथ से निकला और टोटल 32 रन। और इस ओवर के अभी भी कहेंगे तो 2 गेंद शेष है और बल्लेबाज हैं स्ट्राइक पर सुमित मात्रे। भाई कक्कर पत्थर मत मारो, सीधा पहाड़ मारो। पहाड़ तो काफी दिखाई दे रहा है, लेकिन पहाड़ मारना सभी बल्लेबाज के बस में नहीं होता है, लेकिन अक्सर टेनिस क्रिकेट में हो जाता है। लेकिन यहाँ पर अच्छी गेंदबाज 1 रन चुराए और दूसरे के लिए यहाँ पर और दूसरा रन चुराए। ऋषि नायक कह रहे हैं फिर भी आपने इधर क्यों डाला मेरे तरफ, फिर भी निराश जता रहे हैं। अच्छे खिलाड़ी हैं, बिल्कुल उनका तारीफ करना चाहूंगा कि जोशीले खिलाड़ी हैं, बिल्कुल विराट कोहली का जैसे जोशीले हैं और कुमार संगकारा के जैसे चतुर हैं। क्योंकि विराट कोहली जोश में होश गवा देते हैं, लेकिन कुमार संगकारा जोश के साथ होश भी रखता है। और आखिरी गेंद, क्या इस आखिरी गेंद पर जो छक्का लगा ये क्या मैच का निर्णायक बनेगा, ये मैच का क्या टर्निंग पॉइंट बनेगा, क्योंकि टोटल 40 रन। और कहते हैं ना अंगूठी के ऊपर जो होता है उसे कहते हैं नगीना, अरुण कड़ो। और शुरुआत में जो गेंदबाज को तहस नहस करता है उसे कहते हैं मुकेश, यहाँ पर ऋषि नायक। तर उपांत्य फेरीमध्ये खेळणाऱ्या 4 संघांना आमच्या 70 स्पोर्ट्स अर्थात विशाल जितेकर यांच्याकडून टी शर्ट्स देण्यात येणार आहेत, दिले आलेत। माफ करा, हे जे टी शर्ट आपण पाहताय ते 70 स्पोर्ट्स कडून आमचे आयोजक विशाल जितेकर जे आमचे रायगडचे एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून हे टी शर्ट देण्यात आले। निश्चित आपल्या आम्ही जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे विशाल जितेकर यांच्यासाठी, कारण 4 संघांना त्यांनी ते टी शर्ट दिले आहेत। नक्कीच एक चांगलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बिल्कुल, इसलिए तो काका जी मैंने उन्हें रोहित शर्मा के साथ में तुलना कर दिया। देखिए हार्दिक पांड्या को कहां ले गए रोहित शर्मा, कहां पहुंचा दिया हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह। देखिए मुंबई इंडियंस के जो भी खिलाड़ी उन्हें कितना मौका मिल रहा है, शायद राइडो को भी मौका मिला लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए। और कहते ना टीम को जीत दिलाने के लिए जमीन आसमान एक कर दिए कहीं ना कहीं यहाँ पर ऋषि नायक। लेकिन मैदान के पर ये बल्लेबाज अगर 2 ओवर खेल लेता है तो काका जी फिर खेल समाप्त। 40 रन जीत के लिए 41 रन, लेकिन सब कुछ जिम्मेदारी होगा कल्पेश ठाकुर के ऊपर। नक्कीच, कारण आपण वोडाफोन वाळ ऋषी नाईक यांच्या संघाचं निश्चित कौतुक करायला पाहिजे। त्यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली आणि त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं। एखादा दुसरा चेंडू वगळता या संपूर्ण 30 चेंडूमध्ये नक्कीच 25 ते 26 चेंडू असे असतील की ज्याने खरोखर चांगलं एकेरी दुहेरी धावा घेण्यास भाग पाडलं। जसं मी मागितलं की 80 धावा करणार हा जीवदानी बामंडगुरी तेजस मात्रे यांचा संघ कुठे गेला, मात्र शेवटच्या चेंडूवर आपण पाहिला जो षटकार आला, जो या डावातला पहिला षटकार होता जो सुमित म्हात्रेने मारला होता। अशा प्रकारचे षटकार येणं आवश्यक होतं।
मात्र आता मात्र आपण पाहिला ती 40 धावा आहेत, 41 धावांचं लक्ष्य, प्रतिषटक 8.20 ची सरासरी आहे आणि ही 20 ची सरासरी जीवदानी बामंडी संघाचे गोलंदाज खास करून गोलंदाज ओमकार नाईक आणि मंडळी यांना अतिशय चांगली गोलंदाजी करायला लागली आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागणार आहे। बिल्कुल काका जी बात करेंगे यहाँ पर आगे का मुकाबला के लिए यहाँ पर टॉच करना होगा। नावा टीम के कप्तान आइए विशाल जीतेकर यहाँ पर मौजूद हैं। शंकर दादा मात्र जिनका टूर्नामेंट्स नया इंटरप्राइजेस दिसंबर 9 से 10 तक खूबसूरत, लेकिन गेंद यहाँ पर थमा गया है। यहाँ पर 16 से 17 दिसंबर यानी थोड़ी सी चेंज हुआ है। दापोली और नावा टीम के कप्तान टॉस के लिए आइए और सत्यवान काकड़े साहब थोड़ी सी निराश हैं क्योंकि यहाँ पर तेजस मात्री का टीम यहाँ पर बल्लेबाजी नहीं कर पा रहे, लेकिन काका जी कहते हैं ना हमेशा जो बल्लेबाज का तोड़ देते हैं गरूर वो है गेंदबाज कल्पेश ठाकुर, उनके हाथों पर है गेंद। और हम चलते हैं हमारे सीनियर कमेंटेटर काका जी के पास। धन्यवाद बाबूशाह। तर बामणडोंगरीचे अण्णा गोंधळी यांच्या चेहऱ्यावर कदाचित निराशा असेल, जे नावाचे देखील पॅकर आहेत, मात्र आपल्या गावच्या संघाने खरं तर थोडीशी निराशा केली। पाहूया गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर हे कशा प्रकारे सामना करतात। कल्पेश ठाकूर तयार आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू फ्रंट फुट गेलाय, या ठिकाणी चेंडूला दिशा देखील चेंडू आपण पाहत आहे तो मिड विकेटला गेला। क्षेत्ररक्षक यावी डीप मिड विकेट आला स्क्वेअर लेगच्या दिशेने, तोपर्यंत फक्त एक धाव, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल। एक धाव मिळते ऋषीला, ऋषी यांनी आपलं खातं उघडले आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 1च्या घरामध्ये। 41 धावांचं लक्ष, 40 धावांची अजूनही गरज। 29 चेंडू बाकी, पहिलं षटक पॉवर प्लेचं 7 क्षेत्ररक्षक, गोलंदाज ज्येष्ठरक्षक 9 खेळाडू 30 सर्कलमध्ये आपण पाहता। या ठिकाणी फर्स्ट क्षेत्ररक्षण याची अविरचना जर पाहिले तर निश्चित यावेळी शॉर्ट थर्डमॅन आपण पाहताय। या ठिकाणी एक स्वतः आयोजक तेजस मात्रे जी त्यांची जागा आहे, त्यांनी अतिशय सुंदर झेल मागच्या दोन्ही सामन्यामध्ये घेतले होते। तेजस मात्र या ठिकाणी दरम्यान सरळ बॅट निखून काढला, ड्राईव्ह केला, चेंडू आपण पाहताय चेंडू जातोय तो वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत एक धाव मिळते ती संघाला। एक धाव मिळाली ती फलंदाज सुदेश चाळून गेला, एका धावेच्या मदतीने त्यांनी आपलं खातं उघडले। संघाची धावसंख्या 2च्या घरामध्ये 39 धावांची गरज आहे। येणारे 28 चेंडू बाकी। पुन्हा एकदा पुढचा चेंडू, या ठिकाणी सरळ बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतं आणि कव्हर क्षेत्रामधून चेंडू डीप कव्हरला, सीमा पार, सुरेख असा फटका, चौकार, 4 धावांचं योगदान। 4 धाव मिळतात ते सुदेशला, सुदेशाच्या वरती धाव ऋषीला, माफ करा ऋषी नाईक याची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती 5 आणि एकूण धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये। खराब क्षेत्ररक्षण, हा चौकार खरं तर वाचणं आवश्यक होतं, कारण मानसिक दडपण जर आता तुम्ही पहिल्या फलंदाजांवर नाहीये तर ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या जीवदानी बामणडोंगरी, कारण 2016 सालचा हा उपविजेता संघ मात्र या ठिकाणी उपांत्य फेरीमध्ये आपण पाहताय की लढखडताना पाळी त्यांची सामना आपण पाहायला मिळते। हा चेंडू मात्र या ठिकाणी मात्र पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फ्रंट फूट जात ऋषी नाईकचा, मात्र चेंडू अतिशय चांगला भेदा कल्पेश ठाकूरने आणि बामणडोंगरीच्या गोटामध्ये स्मशान शांतता आपल्याला पाहायला मिळते। वळणार आहोत नवीन पनवेलकडून कल्पेश ठाकूर, ऋषी नाईक संघकारा वाल संघाचा यावी। हा चेंडू या ठिकाणी निश्चित अपील केलं गेलं होतं, पाहूया चेंडू यष्टीचा वेध आणि तोपर्यंत मात्र फलंदाज सुरक्षित वाईडचा इशारा आणि अशाप्रकारे 1+1 1+1 अशा 2 धावा मिळाल्या त्या ऋषी नाईक याच्या वोडाफोन वाल संघाला। धावसंख्या 2 वाढली, एकूण धावसंख्या 8-33 धावांची अजूनही गरज। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, क्षेत्ररक्षक या ठिकाणी होता लखन नाईक याने अतिशय चांगलं क्षेत्र, याला गोटीने म्हटलं जातं, चांगल्या गोट्या लहानपणी खेळल्या असतील, पण तोपर्यंत ऋषी नाईकचं दैव चांगलं बलवत्तर होतं, कारण तो सहज आपल्या एंडकडे पोहोचला होता। तेजस मात्रे गोलंदाजाला कानमंत्र दिल्यानंतर पुन्हा एकदा कल्पेश ठाकूर तयार, यावी पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय। हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची आली, फलंदाज वाईडचा मागतायत, स्वैर चेंडूचा इशारा करण्याचा प्रयत्न करतात पंचांकडे, मात्र पंच आपण जर पाहिले दोन्ही पंच MCAचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संलग्न असणारे या ठिकाणी नकार देतात आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली। हा चेंडू सरळ बॅटने खेळला, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिला तर क्षेत्ररक्षक चेंडूवर होता आणि मिडॉनला हा निश्चित चेंडू अडवला गेला आणि त्याचबरोबर हे एक चांगलं षटक म्हणता येईल ते निश्चितच जीवदानी बामणडोंगरी संघाचं, कारण कल्पेश ठाकूर यांनी टाकलं षटक होतं। या षटकात तब्बल 8 धावा दिल्या आणि त्यांना सफलता मात्र कोणते 1 षटक 0 8 धावा, एक सफलता नाही। ऋषी नाईक वैयक्तिक 5 या धावसंख्येवर, सुदेश साळुंखे या ठिकाणी खेळतोय वैयक्तिक 1 या धावसंख्येवर। समीकरण बनते येणारी 24 चेंडू
आणि 33 धावांची गरज. म्हणजे अजूनही सामना संपलेला नाही आहे, पण दुसरीकडे ऋषी नाईक सारखा एक थंडा फलंदाज आहे. दरम्यान मी विनंती करतोय ते गावदेवी नावा आणि जय हनुमान दापोली संघाचे संघनायक या ठिकाणी आहेत. गावदेवी नावा संघाचे संघनायक आपण लगेच आमच्या अतिथी कक्षाशी संपर्क साधा आणि साधारणतः 3 वाजता रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी गुणवंत खेळाडू, गुणवंत या ठिकाणी पंच, समालोचक, अपडेटर, त्यानंतर आयोजक, उत्कृष्ट आयोजक ना जे डे नाईट क्रिकेट स्पर्धा ज्या आपण या ठिकाणी पाहिलं त्यांचं आयोजन, यांचा विषयी या ठिकाणी सत्कार सोहळा आणि उगवते सितारे म्हणून ज्याला उदयनमुख खेळाडू म्हणून या ठिकाणी खेळाडू यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे, तो पाहायला विसरू नका. तर वळूया मैदानाकडे. ओमकार नाईक पहिल्या षटकातला दुसऱ्या षटकाला पहिला चेंडू बॅटच्या पट्टीला ऋषी नाईकने एक जबरदस्त खणखणीत फटका या ठिकाणी पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेगून चेंडू आर पार सीमापार षटकार. 6 धावा. ऋषी नाईक नक्कीच एक मोठा फलंदाज आहे, कारण आमचे बाबूशाह त्यांना श्रीलंकेच्या संघकाराच्या रूपामध्ये पाहतात, त्यांची तशीच ती वृत्ती या ठिकाणी पाहायला मिळते. तर 6 धावांच्या मध्येने ऋषी नाईक याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 11 आणि एकूण धावसंख्या धावफलकावर 14 बिनबाद. 27 धावांची अजूनही गरज. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र कट आणि पहा ऋषी नाईक पंचांकडे त्यांनी पाहिलं नाही, खेळवृत्ती म्हणतात याला, लगेच तो या ठिकाणी निघाला आणि मैदान त्यांनी सोडलं. हे त्याचं खास वैशिष्ट्य. बाद होतोय एक चांगलं यश मिळतंय ते गोलंदाज ओमकार नाईकला. ओमकार नाईक या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली, मात्र मगाशी आखूट टप्प्याचा चेंडू फेकला ज्यामध्ये ऋषी नाईकने एक सुंदर षटकार फेकला. 6 धावांचं योगदान ठेवले. ऋषी नाईक बाद झाला, वैयक्तिक 11 धावसंख्येवर झेलचित. यष्टेशकांनी सुरेख कामगिरी केली आणि यष्टेशक त्या ठिकाणी कामगिरी करत होता भानुदास मात्रे यांचं एक चांगलं योगदान या ठिकाणी मिळालं. एक गडी बाद धावा धावफलकावर आल्या त्या 14-27 धावांची अजूनही गरज. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानात बिपिन पावसे या ठिकाणी वोडाफोन वाळ संघाचा हा गोलंदाज. दरम्यान गावदेवी नावा संघ आपण नाणेफेकीसाठी या, वेळ दौडू नका, कारण आज एकूण एक पुरस्कार सोहळा म्हणजे आहे असणार आहे आणि त्यानंतर या स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ असणार आहे. तर गावदेवी नावा संघाचा संघनायक या ठिकाणी दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि नाणेफेकण्यासाठी नामदेवजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण नाणेफेक करावी. यावी सुरेख चेंडू पुन्हा एकदा उजष्टीच्या बाहेर. चेंडू आपण पाहिला साधारणतः ओव्हरपिच चेंडू या ठिकाणी पाहायला गेला. चेंडू फलंदाजाच्या काहीसा पुढे या ठिकाणी पडला. फलंदाज मात्र या ठिकाणी पूर्ण बीट झाला बिपिन पावसे आणि अशा प्रकारे निधाव चेंडू सांगता ही गोलंदाजी गरज आहे ती या ठिकाणी जीवदानी बामणडोंगरी संघाला आणि तितकंच चांगलं क्षेत्रक्षेची गरज आहे. 2 षटकांचं जर आपण विचारला ती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ओमकार नाईक बिपिन पावसेसाठी हा चेंडू हवेत आहे. मिड विकेटला कोणताही क्षेत्रक्षक नाही. चेंडू 1 बाउन्स चेंडू सीमापार होतोय. आमच्या अतिथी कक्षासमोर हा चौकार. 4 धावा. आखूट टप्प्याची गोलंदाजी. वारंवार आम्ही प्रत्येक समालोचकांनी सांगितले की आपण आखूट टप्प्याची गोलंदाजी का करता किंवा आपण फुलटा चेंडू टाका फेकता, हा एक निश्चितच या कामगिरी तितकीशी चांगली नाही. आणि जय हनुमान दापोली अर्थात विशाल जितेकर यांचा संघ या ठिकाणी नाणे जिंकते. विशाल जितेकर आणि त्यांच्या संघ सर्व खेळाडूंचं हार्दिक अभिनंदन. वळूया पुढच्या चेंडूसाठी. अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ओव्हरथ्रो मात्र त्या ठिकाणी क्षेत्रक्षेत्र चेंडू होता. निधाव चेंडू सांगता होते. धावसंख्या 18, 23 धावांची अजूनही गरज. धावफलकावर 19 चेंडू बाकी. 19 चेंडू आणि 23 धावा म्हणजे धावा आणि चेंडू यांच्यामध्ये फक्त 4चं अंतर या ठिकाणी पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा ओमकार नाईक सुरेख चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहिलं पंचांकडे अपील केलं गेलंय, मात्र आपण जर पाहिला तर उत्साह जास्त होता. त्या अपिलामध्ये तितकंस मजा नव्हती आणि याबरोबर हे 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति षटक जर आपण पाहिले तर 9च्या सरासरीने तब्बल 18 धावा धावफलकावर येणारी 3 षटकं बाकी आहेत. 23 धावांची गरज आहे. ओमकार नाईक याचं गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं तर त्याने तब्बल 1 षटकार आणि चौकार या ठिकाणी दिला. 10 धावा या षटकामध्ये मिळाले. 1 विकेट देखील त्यांनी प्राप्त केलं. कल्पेश ठाकूर यांनी चांगली गोलंदाजी केली. 8 धावा दिल्या आणि आता मात्र येणारी 3 षटकं 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. कोण जाणार या ठिकाणी उपांत्य फेरीमधून अंतिम फेरीमध्ये ऐकूया देवीचा पाड्याचे आणि मूळचे ओरिसाचे बाबूशाह यांना. ओव्हर टू बाबूशाह. हेलो हेलो, धन्यवाद काका जी. बिल्कुल 18 गेंद जीत के लिए अभी भी 23 रनों का जरूरत है. ऐसा नहीं कि बामन डोंगरी टीम है कि इस मैच को बचाना उनके लिए मुश्किल है, क्योंकि जो विकेट हासिल करना चाहिए था वो विकेट हासिल किया. जो ऋषि नायक
और काका जी अक्सर कहते हैं ना, सेनापति को गिरा दो सेना अपने आप गिर जाएंगे। तो बिल्कुल उसी तरह के सेनापति यानी ऋषि नायक को यहाँ पर डगआउट का रास्ता दिखाया, लेकिन इतना बड़ा भी टोटल नहीं है जो सेना को बनाना मुश्किल है। बिल्कुल सा अगर कोई भी एकाक सेना यहाँ खड़ा होता है तो ये टोटल अपने आप बन जाएगा। लेकिन जो और एक ऊपर स्पेल होगी वो कल्पेश ठाकुर या ओमकार, ये बड़ा दिलचस्प होगा। शायद कप्तान ने यहाँ पर कल्पेश के ऊपर भरोसा जताया, ये अच्छी सोच है, उनके पास अनुभव काफी है, काबिलियत काफी है। और यहाँ पर कल्पेश के गेंद को खेला, फील्डर से काफी दूर है, क्या रोक पाएंगे इस गेंद को? बिल्कुल गेंद को नहीं रोक पाए, गेंद सीमा रेखा बाहर, 4 रन। कल्पेश ठाकुर गेंद को फ्लाइट कर रहे हैं, लेकिन काका जी जब निचले क्रम के बल्लेबाज हैं उन्हें गेंद थोड़ा गुडलेस इलाके में होना चाहिए, जहां से उन्हें दिक्कत होना चाहिए फुटवर्क का, क्योंकि हम अक्सर देखते हैं बल्लेबाज बैकफुट पर रहते हैं, अगर फुल लेन का गेंद जाता है तो फिर आसान से स्ट्रेट ड्राइव खेल देते हैं मिड ऑन मिड ऑफ के ऊपर से। 4 रनों के साथ टोटल जा पहुंचा यहाँ पर 22 रन, तो जीत के लिए अभी 19 रनों का जरूरत है आने वाला 17 गेंद के ऊपर। क्या यह 17 गेंद के ऊपर? और यहां पर देखिए फिर से गेंद को फ्लाइट किया, आमंत्रण दिया था बल्लेबाज को और बल्लेबाज ने भी स्वीकार किया, गेंद सीमा रेखा बाहर, 6 रन। और जो कल्पेश ठाकुर के ऊपर भरोसा जताया गया था तेजेश मात्रे, बिल्कुल उनके भरोसे पर खड़े ना उतरे। और क्रिकेट में ऐसा होता है काका जी, जिस पे भरोसा करो और वही, इसलिए तो कहते हैं भाई दिल ने जिसे चाहा जान से ज्यादा वही रुलाता है सबसे ज्यादा। और शायद यहाँ पर कल्पेश ठाकुर को चाहा था, लेकिन कल्पेश ठाकुर ने नहीं रुलाया, मैं कहूंगा बल्लेबाजों ने रुलाया, क्योंकि और 15 रन कम से कम जुड़ना चाहिए था। आपके बल्लेबाजों ने गलती किया, एक के बाद एक बल्लेबाज आउट होते गए। और वर्ल्ड टीम आप बड़ा अच्छा काम किया। और कल के दिन से हम देख रहे हैं, परसों दिन जो वर्ल्ड टीम यहाँ पर क्रिकेट खेला, कोई भी टीम को बड़े टोटल तक नहीं पहुंचने दिया। और यहाँ पर जगदीश नायक बन गए इस बार खलनायक। जगदीश नायक आपने अंतरराष्ट्रीय में देखा होगा, एक बार बीवीएस लक्ष्मण ने 7 कैच छोड़ा था, तो बिल्कुल आज दिन शायद जगदीश नायक का साथ नहीं दे रहा। बल्लेबाजी का मौका मिला लेकिन उसमें ज्यादा कुछ कमाल नहीं हुआ, फिर एक कैच हाथ पे आया तो वो भी नहीं कमाल हो सका। लेकिन वर्ल्ड टीम की तरफ बेहतर, वर्ल्ड टीम के बल्लेबाज की तरफ से भी आवाज आ रहा है, ठीक है ठीक है। बिल्कुल शायद वो आवाज ऋषि नायक का ही हो सकता है। ऋषि नायक सोच रहे होंगे बाबूशाह हमारे पीछे गिर गए, ऐसे नहीं, आपका अंदाज हमें बेहतर लग रहा है, जोशी लाएं। और हवा में गेंद और फील्डर से काफी दूर प्रसाद पाटिल थे, उन्हें वहां देखने का मौका मिला और तेजस मात्रे को कुछ बोलने का मौका मिला उनके फील्डरों से, लेकिन 4 रन आखिर वर्ल्ड टीम को मिला। टीम का टोटल यहां पर 34 रन और यहां से लगभग वर्ल्ड टीम पूरी तरह से जीत के कगार पर। 7 रन, चाहे कोई करिश्मा यहां पर वापसी करा सकता है। अगर आखिरी ओवर ऐसा गेंदबाज भी नहीं है, जैसे हम मुरबी का हम हमेशा देखते हैं नरेश भुईर, जो 1 रन के लिए 6 गेंद मुश्किल बना देते हैं बल्लेबाज के लिए, और इसी मैदान के ऊपर उनका रिकॉर्ड। और यहां पर देखिए हल्के हाथों से गेंद को खेला, समझबूझ का क्रिकेट से। और काका जी कहीं ना कहीं वर्ल्ड टीम के पूरी खिलाड़ी को, यानी मैच का जितना दबाव नहीं होगा ऋषि नायक का ज्यादा दबाव होगा उनके ऊपर, कि इतनी कम टोटल आपके सामने रखा, आप क्यों चौके छक्के लगाने की कोशिश करें, सिंगल डबल चुराई, यही सोच वो बताए होंगे कि जरूरत नहीं आपको बड़ी शॉट खेलने का। नक्कीच, कारण संघनायक जर म्हटल्यानंतर त्या संघनायकाला आपल्या संघाचा विजयाचं निश्चितच आवश्यकता असते असं म्हटलं जातं, कारण आता मात्र समीकरण बनते, धावसंख्या धावपलकर आली ती 35, पाणी मैदानात घेऊन जायचं आहे। आणि आता येणारी षटकांचा आपण विचारलं 12 चेंडू आणि 6 धावांची फक्त गरज आहे। पण तत्पूर्वी एक विशेष क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर आहे। सनी स्पोर्ट्स क्लब टेंबोडे यांच्या वतीने दिनांक 8, 9, 10 डिसेंबर 2017 टेंबोडेच्या मैदानात क्रिकेट स्पर्धा आहे। शुक्रवार, शनिवार, रविवार। प्रथम क्रमांक 45 आणि एक बोकड, द्वितीय क्रमांक 22,500 आणि बोकड, तृतीय क्रमांक 13,000 आणि कोंबडा आणि प्रवेश फी 5,500। आपण संपर्क साधू शकता सनी स्पोर्ट्स टेंबोडे। ओवर टू बाबूशाह। बिल्कुल इसके बाद बिग फाइट मुकाबला का इंतजार। तो बिल्कुल यहाँ पर इसके बाद नावा दावली के बीच में मुकाबला खेला जाएगा दोस्तों। बिग फाइट मुकाबला, कस्बा कस मुकाबला, उस मुकाबला का इंतजार है।
और काका जी कहते हैं ना, शराब जितनी होगी पुरानी नशा उतना ही होगा ज्यादा, और मैदान पर जब होंगे बब्बर शेर खिलाड़ी तो दर्शकों को उतना आएगा मजा। तो बिल्कुल से एक तरफ होंगे विश्वजीत विशाल, दूसरी तरफ होंगे अमोल, जो कि पिछले मैच में कुछ कमाल नहीं दिखाए, लेकिन भूषण ने काफी कमाल दिखाई पिछले मैच में। और विष्णु का तारीफ करना चाहूंगा, क्या गेंदबाजी, विराट कोहली के जैसे उनकी गेंदबाजी, लेकिन उन्होंने बॉलीवुड में ढूंढा जैकनिल फर्नांडिस को। बिल्कुल से यहाँ पर शायद स्प्रे की मांग की गई है। गजानन सन्माननीय एकनाथजी जितेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होते, त्यांचं आम्ही या किंजल स्पोर्टच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपण आसनस्थ व्हावं। बिल्कुल हमारे मान्यवर एकनाथ जी जितेकर साहब यहाँ पर तशरीफ रख चुके हैं, उनका शुक्रगुजार इस टूर्नामेंट के माध्यम से, और काफी मान्यवर आ रहे हैं इस मंच के ऊपर। और यही तो किंजल स्पोर्ट का खासियत है, यही तो प्यार है, यही तो ममता है। और खिलाड़ी काफी कमेंटेटर भी काका जी देखने को मिले इस साल। सागर जी आज हमारे साथ में हैं बिल्कुल और आपका काफी यहाँ पर किरदार, प्रवीण जी आप लगातार 6 दिन से यहाँ पर, और हर साल हम देखते आ रहे हैं बिल्कुल और यहाँ पर उम्मीद के साथ गेंद को खेला है, लेकिन जगदीश नायक ने इस बार दिया कि कल्पेश भाई आप जाइए गेंद की तरफ, क्योंकि मेरा तो दिन खराब है और शायद कल्पेश का भी दिन खराब है। कहते हैं ना, गर्दिश वक्त जब भी आता है अपना साया भी रोट जाता है, और पूरी तरह से यहाँ पर बामुन डोगरी टीम के लिए आज गर्दिश वक्त था। तेजस मात्रे भी समझ चुके हैं कि आज दिन नहीं हमारा, और आज वाल टीम के लिए फिर से कल्पेश के पास, और कल्पेश इस बार बताए कि आसान सा कैच है, और एक कल्पेश ठाकुर ने कैच लिया, दूसरा कल्पेश घरत ने मैदान के अंदर इन किए, और टोटल अभी भी रोका हुआ है 36 रन, और जीत के लिए अभी भी 5 रन दूर, 9 गेंद 5 रन, और सबको अभी इंतजार अगला मैच का। क्या दापोली नावा के बीच में एक एक बिग फाइट मुकाबला, दोनों टीम एक एक बार जीत चुके हैं। जैसे हम त्रिकोणीय सीरीज देखते हैं काका जी से, 3 दिवसीय सीरीज। बाबूशाह या ठिकाणी कल्पेश ठाकूरने जर झेल घेतला असता किंवा त्या ठिकाणी जगदीश नाईकने जर झेल घेतला असता तर परिस्थिती थोडीशी वेगळी असती, कारण कॅचेस विन द मॅचेस असं आपण नेहमी म्हणतो, पण या ठिकाणी मात्र आपण पाहिलं की ते झेल सोडले, फलंदाजी खराब झाली। बिल्कुल से, और देखिए कल्पेश घरत आगे निकले, फुटवर्क का इस्तेमाल किया और आसान के साथ लॉन्ग ऑन रीजन पर खेल दिया। जब तक लॉन्ग ऑन से गेंद वापस आता 1 रन। अरुण कड़ो बिल्कुल से जबरदस्त अपडेटिंग, अगर अरुण कड़ो का नाम लेते तो उनके साथ साथ पिंटिया घरत का भी नाम आता है। दोनों ने तहलका मचाया है, यानी 2G पर देखना है तो स्कोर फिर अरुण कड़ो पिंटिया घरत की तरफ जाइए, अगर 4G पे देखना है तो फिर 70-70 की तरफ जाइए। सभी इंतजाम इस टूर्नामेंट में काफी कुछ देखने को मिला। और बिल्कुल आयोजक की बात करेंगे तेजस मात्रे, विशाल जितेकर, जिन्होंने हमें पिछले साल मौका दिया, और काका जी इस टूर्नामेंट से हम भी काफी सफल साबित हुए। और 7 गेंद 3 रन, तेजस मात्रे अभी भी जोश जो उनके अंदर विश्वास नहीं छोड़ रहे हैं। कल्पेश घरत गेंद को खेला, लेकिन जगदीश नायक का तो आज दिन ही नहीं। गेंद सीमा रेखा बाहर, 4 रन, और आखिरकार यहाँ पर वाल टीम पहुंचा यहाँ पर फाइनल तक। और ये बिग फाइट मुकाबला जिसका था दर्शकों को काफी समय से इंतजार, और वो इंतजार यहाँ समय समाप्त हुआ। अगर हम देख रहे हैं साउथ अफ्रीकन नावा टीम है, काफी अच्छी टी-शर्ट के साथ 70-70 विशाल जितेकर की तरफ से। लेकिन काका जी इस बार हमें गेंदबाजी की तरफ जाना होगा। नक्कीच या ठिकाणी वोडाफोन वाल संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश केल्याबद्दल ऋषी नाईक आणि त्यांचे